हॅलो स्टुडंट्स, आज आपण लेक्चर नंबर 2 अभ्यास करायचा आहे. इन टुडे लेक्चर टॉपिक नंबर फर्स्ट, इंट्रोडक्शन टू ऑर्गनायझेशन बिहेवियर, लेक्चर नंबर 2. In this lecture, discuss the following points. Which the following points? There are 3 following points. First one, scope of OB, contribution discipline to OB, and model of OB. There are three points discussed in lecture number 2. Let's start. First concept in lecture: scope of organizational behavior. Scope of OB. OB divided into 3 parts: individual, group of individual, and organization. ओबी हे 3 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. पहिलं वैयक्तिक, दुसरं ग्रुप ऑफ बिहेवियर, इंडिव्हिज्युअल मीन्स समूह, ग्रुप, आणि थर्ड वन ऑर्गनायझेशन. हे टप्प्याटप्प्याने वाढताना आपल्याला दिसतं. 3 स्टेज इन ऑर्गनायझेशन बिहेवियर: फर्स्ट इंडिव्हिज्युअल, ग्रुप अँड ऑर्गनायझेशन. स्टेप बाय वन आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू. इंडिव्हिज्युअल: OB study of human behavior at work in organization. The scope of OB includes study of following individual, group, and organization. First one, individuals. वैयक्तिक म्हणजे जे लोक काम करतात त्यांच्या आधारे आपण त्यांचं जे काय बिहेवियर आहे ते अभ्यासणं खूप गरजेचं आहे. ऑर्गनायझेशन आर द असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स. ऑर्गनायझेशन कुणापासून बनतं? जर ऑर्गनायझेशनची व्याख्या आपण बघितली, टू ऑर मोर पर्सन इन्व्हॉल्व इन ऑर्गनायझेशन. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स और असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स इज कॉल्ड ऑर्गनायझेशन. द स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इन्क्लूड्स फॉलोइंग एस्पेक्ट. विच एस्पेक्ट? इंडिव्हिज्युअल मध्ये आपण जे काय अभ्यास करणार आहोत इन डिटेल नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण ते अभ्यासायचं आहे. काय काय अभ्यासायचं त्याच्यामध्ये? फर्स्ट वन, डायव्हर्सिटी इन ऑर्गनायझेशन. व्हॉट मीन बाय डायव्हर्सिटी? आणि नेक्स्ट लेक्चर आपण ते अभ्यासायचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ऍटिट्यूड कसा असतो, जॉब सॅटिस्फिकेशन, इमोशन्स अँड मूड्स, लोकांची कशा आहेत, बदलतात इमोशन्स, मूड, त्याचा अभ्यास करायचा. पर्सनॅलिटी अँड व्हॅल्यूज, व्यक्तिमत्व आणि मूल्य. प्रिसेप्शन अँड लर्निंग, प्रिसेप्शन अँड लर्निंग, इंडिव्हिज्युअल डिसिजन मेकिंग एक्सेट्रा इन्व्हॉल्विंग इंडिव्हिज्युअल. अँड लास्ट वन, मोटिवेशन. देर आर some aspect involved in individual. It's related with individual person. हे सगळं एखाद्या व्यक्तीच्या संबंधित असणारे घटक आणि त्याचा ऍटिट्यूड कसा आहे, त्याचं व्यवसायामध्ये रोल काय आहे, त्याचं जॉब सॅटिस्फिकेशन कशा प्रकारचं आहे, त्याचं इमोशन्स कसे आहेत, त्याचं मूड्स कसा आहे, त्याचे व्यक्तिमत्व कसं आहे, त्याचं व्हॅल्यू काय आहे, त्याचं परसेप्शन म्हणजे त्याचा समज कसा आहे, त्याचं लर्निंग शिक्षण कसं आहे, त्याचं डिसिजन मेकिंग कशा प्रकारचं आहे, त्याचबरोबर त्याचं मोटिवेशन काय आहे, त्याला कोणत्या प्रकारे मोटिवेशन देता येऊ शकते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन मध्ये करायचा आहे. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण ते अभ्यासायचं आहे. सेकंड आहे ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स वाइडर दॅन इंडिव्हिज्युअल्स. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स, टू or more individuals, that's called group. त्याच्यापेक्षा हा वायडर स्कोप आपल्याला सांगता येऊ शकतो. आणि ऑर्गनायझेशन त्याच्यापेक्षा वायडर स्कोप, म्हणजे हा स्टेप बाय स्टेप वाढताना दिसतो. इंडिव्हिज्युअल एक वैयक्तिक, ग्रुप दोन का जास्त व्यक्ती एकत्र आले तर ग्रुप म्हणतो, त्याचं बिहेवियर. आणि ऑर्गनायझेशन अनेक समूह एकत्र येतात तेव्हा त्याला ऑर्गनायझेशन असं म्हणतात. त्याचं बिहेवियर कशा प्रकारचं असतं, 这不浪费谁这也给个。त्याच्यामध्ये
फाउंडेशन ऑफ ग्रुप बिहेवियर, त्याचं फाउंडेशन कशा प्रकारचं आहे ते अभ्यासायचं आहे. आणि नेक्स्ट टॉपिक में अंडरस्टँडिंग ऑफ वर्क टीम, कसं कशा पद्धतीने काम करतात टीम मध्ये. कम्युनिकेशन कशा प्रकारचं आहे. लिडरशिप, पॉवर अँड पॉलिटिक्स, कॉन्फ्लिक्ट अँड निगोशिएशन मॅनेजमेंट हे कशा प्रकारचं आहे. जर ग्रुप असेल तर त्याचं कॉन्फ्लिक्ट आणि त्याचं निगोशिएशन करणं खूप गरजेचं आहे. दिस इज इन्क्लुडिंग इन ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट. म्हणजे हे सगळे घटक ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल मध्ये त्याचं बिहेवियर मध्ये मोडताना दिसतात, समर्थ होताना दिसतात. त्या सगळ्याचा अभ्यास आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये अभ्यासायचं आहे इन डिटेल मध्ये. थर्ड वन आहे ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन वाइडर स्कोप ऑफ ग्रुप इंडिव्हिज्युअल्स, मेनी ग्रुप्स इन्वॉल्व इन ऑर्गनायझेशन. This study includes following aspect: foundation of organization structure or behavior, organization culture, और कशा प्रकारचं कल्चर आहे व्यवसाय संघटनेमध्ये ते अभ्यासायचं आहे. ऑर्गनायझेशन चार्ज, कशा प्रकारची पॉवर आहे, एबिलिटी आहे त्याच्यामध्ये अभ्यासायचं. आणि लास्ट वन स्ट्रेस मॅनेजमेंट. व्यवसाय संघटनेमध्ये जो काही स्ट्रेस आहे त्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. त्याचा अभ्यास याच्यामध्ये ऑर्गनायझेशन मध्ये समर्थ होताना दिसतो. देर आर स्कोप ऑफ ऑर्गनायझेशन, हे सगळा स्कोप आपल्याला सांगता येऊ शकेल. अशा पद्धतीनं आपल्याला ऑर्गनायझेशन बिहेवियर काम करताना दिसतं. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक त्याचा अभ्यास केला जातो, त्याच्यानंतर ग्रुपचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यानंतर संपूर्ण व्यवसाय संघटनेचा बिहेवियरच्या दृष्टीने अभ्यास केला जातो. हे लक्षात घ्या. त्याच्या आधारे डिसिजन मेकिंग असेल, कंट्रोलिंग असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. नेक्स्ट आहे कॉन्ट्रीब्युटिंग डिसिप्लिन टू, म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणते फॅकल्टी आहेत त्याचा समावेश त्याच्यामध्ये होताना दिसतो. आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं ओबी इज मल्टी डिसिप्लिनी कन्सेप्ट. मल्टी डिसिप्लिनी अनेक शास्त्रामध्ये त्याचा वापर केला जातो किंवा अनेक शास्त्रामधून हे तयार झालेली कन्सेप्ट आपल्याला सांगता येऊ शकते. Organizational behavior is an applied behavioral science that is developed on basis of contribution from number of behavioral disciplines. The main areas are psychology, sociology, social psychology, anthropology, political science, and economics. There are contribution discipline to developing of organization behavior step by step. हे सगळे जे काय आपण सांगितले या सगळ्यांचा समावेश ऑर्गनायझेशन बिहेवियर, संघटनात्मक वर्तणूक विकसित होण्यामध्ये या सगळ्या क्षेत्रांचा कॉन्ट्रीब्युशन सांगता येऊ शकतं. कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम सायकोलॉजी हॅव बीन मेनली ॲट द इंडिव्हिज्युअल मायक्रो लेवल. द अदर डिसिप्लिन हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू मॅक्रो लेवल सच ॲज ऑर्गनायझेशन अँड ग्रुप प्रोसेस. द डिसिप्लिन आर ब्रीफली डिस्क्राइब्ड ॲज फॉलो. First one, psychology. It's related with personal organization behavior or individual organizational behavior. That's called micro level organization behavior. It's related with personal or individual organization behavior. Psychology is a science that attempts to measure, explain, and change the behavior of human being other than animals. Psychology related with only human being, not animal. Animalच्या संबंधित हे उपयोगी नाही. ओके, नो, animalच्या संबंधित उपयोगी नाही. It's related with only human being. Psychologists study and try to understand individual behavior, learning theories, personality, counseling, industrial and organization psychologists contribute to develop of knowledge of OB. In the past, the problem of fatigue, boredom, working condition were looked into the organization psychologists. In recent time, the contribution have been learning, perception, personality, leadership, effectiveness, training,
motivational force, job satisfaction, decision making process, bias and their influence on decision making, performance appraisal, attitude measurement, employee selection techniques, job design, and workplace. There involve there are such things. There are many concepts developed by psychology. मग लर्निंग असेल, त्याची समज असेल, त्याची पर्सनॅलिटी असेल, त्याचं लिडरशिप असेल, जॉब सॅटिस्फॅक्शन असेल, मोटिवेशन असेल, डिसिजन मेकिंग प्रोसेस असेल, जॉब डिझाईन असेल, हे सगळं सायकोलॉजी लेवलवरती डेव्हलप झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सायकोलॉजीच्या आधारे खूप किंवा सायकोलॉजी या क्षेत्राद्वारे मानसशास्त्र, सायकोलॉजी म्हणजे काय, मानसशास्त्र या शास्त्राच्या आधारे ओबी मध्ये खूप कन्सेप्ट इन्व्हॉल्व आहेत किंवा त्याचं डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसतं. सेकंड आहे सोशियोलॉजी. Sociology is a concern with social systems study of people in relation to human being. Sociology has contributed to OB in an area like dynamics, design of work team, organizational culture, formal organization theory and structure, bureaucracy, communication, power, conflict, intergroup behavior, and organization check. There are concept developed in sociology too. सगळ्या कन्सेप्ट सोशियोलॉजीच्या मार्फत आलेल्या दिसतात. सोशियोलॉजीचं काय काम आहे? कन्सर्न विथ सोशल सिस्टम स्टडी ऑफ पीपल इन रिलेशन ऑफ अदर ह्युमन बीइंग. सोशियोलॉजी कशाशी काम करतं? तर समाजाशी संबंधित असणाऱ्या घटकाशी संबंधित असलेलं शास्त्र आपल्याला सांगता येऊ शकतं. त्याच्या आधारे खूप अनेक कन्सेप्ट ओबी मध्ये इन्व्हॉल्व असताना त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आपल्याला दिसून असतं. त्यामुळे हा सुद्धा एक महत्वपूर्ण डिसिप्लिन आपल्याला ओबीच्या दृष्टिकोन सांगता येऊ शकेल. नेक्स्ट वन, सोशल सायकोलॉजी. सायकोलॉजी प्लस सोशियोलॉजी इज कॉल्ड सोशल सायकोलॉजी. समाजाचं मानसशास्त्र. सायकोलॉजी व्यक्तीचं, सोशियोलॉजी समाज, आणि एकत्रित सोशल सायकोलॉजी समाजाचं मानसशास्त्र. इट्स combine the concept of psychology and sociology. Okay, it studied the influence of people on one another. एकमेकाशी संबंध असणाऱ्या घटकाचा अभ्यास इथे केला जातो. सोशल सायकोलॉजिस्ट आर व्हेरी मच कन्सर्न विथ इम्प्लिमेंटिंग द चेंज अँड रिड्युसिंग रेसिडन्स टू चेंज. बदलाचं जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट टू चेंज, त्याच्याशी संबंधित असणारा हा घटक इथे सांगता येऊ शकतो. They also make important contribution in the area of measuring, understanding and changing attitudes, communication pattern, how group activity satisfy individual needs and group decision making process. There are concepts derived from social psychology. That's one: attitude, culture, communication pattern, individual needs and decision making of groups process. Okay, there are some concepts derived from social psychology. ह्या सगळ्या कन्सेप्ट सोशल सायकोलॉजी मधून विकसित झालेल्या आहेत ओबीसाठी. देर आर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर मोस्ट कॉन्ट्रीब्युशन इन सोशियोलॉजी. ओके, नेक्स्ट वन, एंथ्रोपोलॉजी. मानव वंशशास्त्र असं म्हणतात. एंथ्रोपोलॉजी मानव वंशशास्त्र. It's also related with human being. Okay, according to New Webster Dictionary, it is the science of man and mankind. Anthropology is called or related with man and mankind. It's related with man and mankind, including the study of physical and mental contribution of man. Physical and mental contribution of man, his cultural development and social condition, both in the present and past. इथं सगळ्याचा अभ्यास केला जातो. कशाचा? मानव आणि मानव घटक या सगळ्यांचा अभ्यास याच्यामध्ये केला
जातो कशाचा संबंधी, मग शारीरिक असेल आणि तो मेंटल कशा प्रकारचा आहे या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. द वर्क ऑफ अँथ्रोपॉलॉजिस्ट ऑन कल्चर and environment has helped in understanding different in fundamental values, attitude and behavior among people in different countries. Anthropology has a contribution in understanding of organization culture, organizational environment and different between national culture. This knowledge is become more relevant and useful in changing globalized environment with the need for dealing with people having different culture background. अँथ्रोपॉलॉजी सोशल कल्चर किंवा ऑर्गनायझेशन मध्ये जे काही कल्चर त्याचा अभ्यास करण्यावर खूप मोठ्या प्रमाणात भर देताना दिसतं. जे कल्चर कन्सेप्ट आहे ती अँथ्रोपॉलॉजी मधून डिराइव्ह झालेली आहे. नेक्स्ट वन पॉलिटिकल सायन्स. पॉलिटिकल सायन्स यू नो मस्ट नॉलेज ऑफ पॉलिटिकल सायन्स. इट इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप विदिन अ पॉलिटिकल इन्व्हायरमेंट. राजकीय स्तरावरती व्यक्ती आणि व्यक्तीचा समूह कसा वागतो याच्या संबंधी अभ्यास करणारे एक शास्त्र आपल्याला सांगता येईल. इट कॉन्ट्रीब्यूट इन द एरिया सच ॲज स्ट्रक्चरिंग ऑफ कॉन्फ्लिक्ट, allocation of power and how people manipulate power for individual self-interest. Conflict, power and conflict management related हे political science concept आपल्याला सांगता येऊ शकते. One has to accept that an organization is also political entity. ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा पॉलिटिकल सायन्स पॉलिटिक असतं लक्षात घ्या. मग सत्ता कोणाला द्यायची, कोणाकडे अधिकार द्यायचं, जबाबदारी कोणाला द्यायचं हे ठरवण्याचं काम हे पॉलिटिकल सायन्स करताना आपल्याला दिसतं. व्हाईल एक्सप्लेनिंग अँड प्रिडिक्टिंग द बिहेवियर ऑफ पीपल इन ऑर्गनायझेशन वी कॅनॉट फॉरगेट द पॉलिटिकल ऍस्पेक्ट ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे हे सगळं ठरवत असताना पॉलिटिकल ऍस्पेक्ट ऑर्गनायझेशन मध्ये असणं खूप गरजेचं किंवा असताना आपल्याला दिसतो. That's why political science contribute to discipline to OB. म्हणजे ओबीच्या अनेक कन्सेप्ट पॉलिटिकल सायन्स मध्ये येताना आपल्याला दिसतात. लास्ट वन इकॉनॉमिक्स. यू नो इकॉनॉमिक्स ओके. ऑन द बोथ मायक्रो अँड मॅक्रो लेवल इकॉनॉमिक्स इज कन्सर्न विथ यूज ऑफ resources having alternative uses for selecting and satisfying particular need of requirements. Individuals, group and organization think in term of optimum use of resources and getting maximum possible return. Man is a rational animal. His behavior is influenced among other things by economic factor. Human behavior is ingrained with economics matter. लक्षात घ्या, मानव पैशाशी संबंधित असणार घटक आहे. मानवाला पैशाची आवश्यकता असते. त्यामुळे इकॉनॉमिक्स मधील सुद्धा काही कन्सेप्ट ओबी मध्ये आलेल्या दिसतात. त्याचं सुद्धा खूप महत्वपूर्ण फॅक्टर इथं सांगताना आपल्याला दिसतो. देर आर डिसिप्लिन कंट्रीब्युशन टू ओबी. हे सर्व डिसिप्लिन आहेत. याच्या आधारे ओबीचं डेव्हलपमेंट झालेलं आपल्याला दिसते. अनेक कन्सेप्ट या सगळ्या कन्सेप्ट मधून या शास्त्रामधून आलेल्या दिसतात. त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आपल्याला सांगता येऊ शकतं. नेक्स्ट, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन ओबी मॉडेल्स ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. इन शॉर्ट प्लीज डिस्कस अबाउट द मॉडेल. ओके, कोणकोणत्या प्रकारचे मॉडेल्स व्यवसाय संघटनेमध्ये वापरताना दिसत आहेत ते आज आपण अभ्यासायचं आहे. मॉडेल्स ऑफ ऑर्गनायझेशन बिहेवियर. 4 or 5 models in development organization behavior. We study only 4 models. 5th model only know about that. First one, autocratic model, हुकुमशाही.
कस्टोडियन फक्त त्याच्याकडे सांभाळण्याची जबाबदारी असेल असणारा मॉडेल. सपोर्टिव्ह सहाय्यकारी, कॉलेजियल एकत्रितपणे सिस्टीम असणारा, आणि लास्ट वन सिस्टीम अप्रोच, सिस्टीम मॉडेल. देअर ओनली नो अबाउट द सिस्टीम, पद्धती, दृष्टिकोन पद्धती, मॉडेल अलीकडच्या काळात त्याचा जास्त वापर केला जातो. वन बाय वन आपण डिस्कस करूया ऑर्गनायझेशन बिहेवियरच्या मॉडेल मधल्या. वन बाय वन आपण we discuss about the models of OB. First one, autocratic model. Autocratic means hukumshahi. Okay, it's a depend on power. The basis of autocratic model is a power. Okay, depend upon power. This probably is the oldest model. The underlying basis assumption is that management is the best known of everything an employee is very little. Its further assumption employee are not enthusiastic about their work and management should use power and force people to work. लोकांना काम करून घेण्यासाठी हे मॉडेल उपयोगी आहे. सर्वात अगोदर याचा वापर केलेला आपल्याला दिसतो. याला हुकुमशाही मॉडेल सुद्धा असे म्हणतात. त्याच्यामध्ये फक्त लोकांनी काम करत असतं, त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार असत नाही. सर्व अधिकार कोणाकडे असतात? मॅनेजरकडे हे सगळे अधिकार असताना आपल्याला दिसतात. एम्प्लॉई काय करायचं? फक्त एम्प्लॉईनी आदेशाचं पालन करायचं. आदेश जे काय मिळेल त्या सगळ्याचं पालन या एम्प्लॉईनी करायचं आहे. एम्प्लॉई ओरिएंटेशन, ओबिडियन्स. ओबिडियन्स मीन्स आज्ञाधारक. ओके, मॅनेजर्स कमांड गिव्ह ऑर्डर अँड एक्सेप्ट एम्प्लॉई टू फॉलो, to obey without asking any question. कोणत्या प्रश्नाचा प्रश्न इथे विचारले जाणार नाही. If orders are not followed, employee will be punished. त्यांनी जर फॉलो केलं नाही त्यांना पनिश केलं जाऊ शकतं. मॅनेजमेंट शुड बी थिंकिंग अँड एम्प्लॉई शुड ओनली ओबे द ऑर्डर्स. जे काय ऑर्डर आहे ते पाळण्याचं काम एम्प्लॉई द्वारे केलं जातं. दिस इज अ ट्रेडिशनल व्ह्यू ऑफ मॅनेजमेंट लीड्स टू टाईट कंट्रोल ओव्हर एम्प्लॉई ऍट वर्क. इथे कंट्रोल हे टाईट प्रकारचं असतं, खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती कंट्रोलिंग केलं जाताना आपल्याला दिसतं. अंडर द ऑटोक्रेटिक कंडिशन द एम्प्लॉई ओरिएंटेशन इज ओबिडियंट टू बॉस, नॉट रिस्पेक्ट ऑफ मॅनेजर. ओके, पॉवर ऑफ द बॉस इज ऑब्सुलेट and एम्प्लॉई have depended on their boss. The boss think that employees are given minimum performance and therefore deserve to get minimum remuneration. The boss also think that employees have to satisfy their subsistence need for which they are ready to give minimum performance. Okay. Employee given higher performance are considered exception. लक्षात घ्या, इथं जे रिझल्ट आहे तो सायकोलॉजिकल रिझल्ट डिपेंडंट कशावरती असतो? तो बॉस वरती डिपेंडंट असतो. त्यामुळे बॉस जे काय सांगेल त्याच्यावरती आधारित काम केलं जातं. काही सांगितलं नाही तर ते काम केलं जात नाही. अलॉंग विथ द मॉडेल इन्व्हॉल्व हाय ह्युमन कॉस्ट. इट वॉज व्हेरी मच यूज इन पास्ट. इट वॉज नॉट अ कम्प्लीट फेल्युअर. Even today, this model exists in varying degree in some organizations. It is recommended to the use to face organizational crisis. However, general experience in that this model give only moderate result. Result कसे आहेत? ते moderate result आहेत. Need met subsistent, फक्त subsistent जे काय आहे त्याच्यावर आधारित केलं जातं. जो का परफॉर्मन्स रिझल्ट आहे तो मिनिमम राखला जाण्याचं काम केलं जातं, कारण लोक मनापासून काम करत नाही. दॅट्स वाय रिझल्ट ऑफ परफॉर्मन्स इज मिनिमम. ओके, तर अशा प्रकारचे हे क्रिटिकल मॉडेल, ऑटोक्रेटिक मॉडेल आपल्याला सांगता येऊ. नेक्स्ट वन, कस्टोडियल मॉडेल. दिस मॉडेल इमर्ज आउट ऑफ अटेम्प्ट टू रिमूव्ह weaknesses of autocratic model. Employee experience insecurity, frustration, and aggression toward their boss. They did not talk back to their boss, but their suppression, feeling, and anger found outlet in the
form of dispute with family member and neighbor. Progressive employers threw about the way to develop better employee satisfaction and security. They started providing facility to labor. The custodian model took birth when employee started taking care of security needs of workers. कस्टोडियन मॉडेल एक सांभाळ करता अशा प्रकारचे हे मॉडेल आपल्याला सांगता येईल. इथं जे काही कर्मचारी आहेत त्यांची काळजी घेण्याचं काम केलं. ओके, म्हणजे जसं आपण लोक कुटुंब आपल्याला सांभाळतात त्या प्रकारे व्यवसाय हा कुटुंब आहे त्यातील व्यक्तीचं सांभाळ करण्याचं काम, त्यांची कस्टडी घेण्याचं काम हे मॉडेल करताना ऑर्गनायझेशन मध्ये करताना दिसतात. Employee security remain high priority of lakhs and crore of workers. A successful custodial model depend on economic resources. There are depend on economic resources. An organization cannot follow this model if it is lack money of providing benefits to employees. Managerial orientation only money oriented. Okay. जर पैशाची कमतरता असेल तर हे मॉडेल उपयोगी नाही किंवा इथे वापरलं जात नाही. दिस मॉडेल लीड्स टू एम्प्लॉई डिपेंडेंट ऑन ऑर्गनायझेशन. एम्प्लॉई डिपेंडेंट ऑन ऑर्गनायझेशन. एम्प्लॉई कशावरती डिपेंडेंट असतो तर ऑर्गनायझेशन वरती डिपेंड करताना दिसतो. दिस मॉडेल कॅन कीप एम्प्लॉई हॅपी अँड कंटेंटेड बट इट कॅनॉट मोटिवेट देम स्ट्रॉंगली. They may give only passive cooperation. The potential of people are not converted into excellent performance. Employee oriented in security and benefits only. त्यांना काय आवश्यक आहे? व्यवसाय संघटनेत सिक्युरिटी पाहिजे आणि बेनिफिटची आवश्यकता आहे. त्यामुळे एम्प्लॉई डिपेंडेंट ऑन ऑर्गनायझेशन. एम्प्लॉई सायकोलॉजिकल रिझल्ट डिपेंड ऑन ऑर्गनायझेशनलचं, म्हणजे जशा प्रकारे काम करेल व्यवसाय संघटना त्याच्या आधार त्यांचं मानसशास्त्र किंवा सायकोलॉजिकल रिझल्ट आहे तो डिपेंड करताना आपल्याला दिसतो. एम्प्लॉय नीड्स मेट टू सिक्युरिटी. त्यांच्या नीड्स काय आहेत? सिक्युरिटी त्यांना आवश्यक आहे. म्हणजे नोकरीमध्ये शाश्वतता असणं, वेळेवर पगार मिळणं असणं, सुरक्षाविषयक साधनं असणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. परफॉर्मन्स रिझल्ट टू पॅसिव्ह कोऑपरेशन. असा रिझल्ट काय आहे तर पॅसिव्ह कोऑपरेशन इथं प्राप्त होताना दिसतो. देर आर कस्टोडियल मॉडेल रिमूव्ह द ऑटोक्रेटिक weaknesses and develop the new ideas in OB. Custodial model is a care about employee due to security and benefits of employee. Employee depend on organization. A series of study at the University of Michigan in 1914 and 1950 reported that the happy employee is not necessarily most productive employee. जे लोक आनंदी असतात ते प्रोडक्टिव्ह नसतात असं म्हणणं या सिद्धांताद्वारे मानलेलं. दिस मॉडेल इज नॉट टोटली वर्थ discarding. It is a mistake, however, to presume that the final answer the obtaining this model. Hence people continued their efforts to find something better in addition to previous model. जे काय मागचं मॉडेल आहे ऑटोक्रेटिक पेक्षा जरा चांगलं मॉडेल म्हणून इथं बघितलं जातं. तर अशा पद्धतीनं कस्टोडियल मॉडेल हे आपल्याला सांगताना दिसतं. फोर्थ वन सपोर्टिंग मॉडेल, सहाय्यकारी मॉडेल. This supporting model is built up on leadership instinct of power or money. The manager as a leader assume that employees are not nature of passive and resistant to organization need. If they are passive and resistant to needs of organization, it is a result of lack of
adequate support from management. If management provides a good support to employee and give them chance to improve, they will take responsibility and contribute in better way. The supportive model imply management or orientation to support employees job performance. Supportive models is depend of leadership. एक सहाय्यकारी लोकांना म्हणजे कर्मचाऱ्यांना मदत करणारं हे मॉडेल आहे. लक्षात मॅनेजर ओरिएंटेड इज सपोर्ट. मॅनेजमेंट काय करतं, एम्प्लॉईंना सपोर्ट करण्याचं काम करताना इथं दिसतं. त्यांना मार्गदर्शन असेल, त्यांच्यावरती कंट्रोल असेल, त्यांचं कोऑर्डिनेशन करण्याचं काम कोण करत असेल तर मॅनेजमेंट करताना एम्प्लॉई. इट्स ओरिएंटेड विथ जॉब अँड परफॉर्मन्स. एम्प्लॉई ओरिएंटेशन कसं असतं त्यांचं, जॉब चांगला आणि परफॉर्मन्स चांगला असेल. सायकोलॉजिकल रिझल्ट इज पार्टिसिपेशन. हे फक्त कामामध्ये सहभाग होण्याचं काम करताना दिसतात. एम्प्लॉई नीड्स मेट्स इज स्टेटस अँड रेकग्नेशन. त्यांचा स्टेटस काय आहे, त्याचं रेकग्नेशन मान्यता त्यांना कशी दिली जाते, याच्या आधारे त्यांच्या नीड्स पूर्ण केल्या जातात. परफॉर्मन्स रिझल्ट अवेक डिराइव्स. म्हणजे जो काय रिझल्ट आहे तो चांगल्या प्रकारे राखण्यासाठी प्रयत्न केला जातो. This supporting model implied management orientation to support employee job performance. This model leads to feeling of participation and tasks involved in organization. The status and recognition of needs of employee are satisfied in better way. The role of manager is helping employees to solve their problem. This model tend to the more useful in developed country because it our employee drive towards to wide range of needs. It cannot achieve the some success in developing countries at present. However, with economic development, this model will become more relevant in future for the developing country. There are सपोर्टिव्ह मॉडेल. एका वाक्यात सांगू शकतो आपण, सपोर्टिव्ह मॉडेल म्हणजे काय, हे लोकांना म्हणजेच एम्प्लॉईना सहाय्य करणारं मॉडेल आपल्याला सांगता येऊ शकतो ओबीचं. फोर्थ वन कॉलेजियन मॉडेल. टीम एफर्ट्स और सिस्टम रिलेटेड विथ टू सिस्टम. प्रॉपर सिस्टम तिथं तयार केली जाते. दिस इज एक्सटेंडेड of supportive model. The terms collegian denote body of person having common purpose. It's related with partnership. Related with body of person. It is concept of team. Okay. The model was tested in research laboratories and subsequently it was introduced in other work situations. The internal environment suitable for this model consists of underground work, intellectual jobs and job freedom. Under this model, management will feeling of partnership is a depend upon partnership with employee. एकमेकांशी संबंधित असणारं हे मॉडेल आपल्याला सांगता येऊ शकतं. मॅनेजर ओरिएंटेशन इज टीमवर्क. टीमवर्क वरती याचा भरोसा जास्त प्रमाणात असताना आपल्याला दिसतो. मॅनेजर ओरिएंटेशन इज टुवर्ड टू टीमवर्क. मॅनेजमेंट लाइक द कोच that build a better team. The employee respond by being more responsible. Employee in this model more responsible behavior. परिपूर्ण पद्धतीने येथील एम्प्लॉई जबाबदारीने वागताना आपल्याला दिसतात. They develop self-discipline. It's a psychological result of employee result with self-discipline. इतर स्वतःच्या शिस्तीचा अभ्यास केला जातो. स्वतःहून लोक शिस्त पाळताना दिसतात.
They enjoy sense of fulfillment and achieve self-actualization. It's needs of employee made to self-actualization. स्वतः काय करतात दिसतात ते मोटिवेट होताना दिसतात आपले. All this can lead to moderate enthusiasm in their performance. Their moderate enthusiasm in performance of employee. म्हणजे चांगल्या प्रकारे सर्वसाधारण कामगिरी या मॉडेलमध्ये केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने चौथं मॉडेल आपल्याला सांगता येऊ शकतं. पाचवं मॉडेल आहे, इथं आपण अभ्यास त्याचा करायचा नाही, परंतु आपल्याला ते माहिती असावं, सिस्टम मॉडेल. म्हणजे कशा प्रकारे आता मॉडेल चूज केलं जाऊ शकतं. चॉईस ऑफ मॉडेल इन्व्हॉल्व ओव्हर पिरियड ऑफ टाइम. अ सिंगल मॉडेल कॅनॉट बी प्रिस्क्राइब ॲज बेस्ट. Irrespective of situation, arithmetic model is not totally distinct. Each model has its role in different circumstances. The management has to identify the model is actually using to evaluate its current effectiveness. Self-examination in difficult task for manager, because manager may talk about one model but may be using another. Okay. म्हणजे आपल्याला एक मॉडेल फक्त वापरता येत नाही. मॅनेजर हॅव टू कीप द मॉडेल फ्लेक्सिबल अँड अपडेट. देर इज अ ग्रेट डेंजर इन मॉडेल रेडिटी. चेंजिंग नेचर ऑफ पीपल अँड कंडिशन डिमांड न्यू रिस्पॉन्सेस फॉर मॅनेजर्स. मॅनेजर शुड बी रिस्पेक्टिव्ह टू न्यू चॅलेंजेस पोस्ट बाय चेंजिंग टाइम. मग हे चार पैकी एखादं मॉडेल आपल्याला निवडून फक्त चालत नाही, तर याच्यामध्ये आपल्याला बदल होणं अपेक्षित आहे. लवचिक राहणं खूप गरजेचं आहे. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार आपलं मॉडेल कोणतं निवडायचं आहे हे ठरवावं लागतं. हे आपलं समरी सांगता येऊ शकेल. बेसिस ऑफ मॉडेल, पॉवर, इकॉनॉमिक सोर्सेस, लीडरशिप अँड पार्टनरशिप आपण जे बघितलं. मॅनेजर ओरिएंटेशन कसं आहे, म्हणजे मॅनेजमेंटचा अथॉरिटी पूर्णपणे मनी आहे, सपोर्ट आहे, टीमवर्क आहे. एम्प्लॉई काय आहे, इथं ओबिडियन्स, आज्ञाधारी आहे, सिक्युरिटी आणि बेनिफिटची आवश्यकता. जॉब परफॉर्मन्स आहे, रिस्पॉन्सिबल बिहेवियर आहे. एम्प्लॉई सायकोलॉजिकल डिपेंडेंट ऑन बॉस, डिपेंडेंट ऑन ऑर्गनायझेशन, पार्टिसिपेशन अँड सेल्फ डिसिप्लिन. एम्प्लॉई नीड्स सबसिस्टन्स, security, status and recognition, and self-actualization. Performance result minimum है, passive, awok and moderate. There are summary of models of OB. That's, I think we discuss about all things in three concepts. Okay, so let's stop here. Next lecture, remaining two concept I will discuss about ethical issue in OB and historical development of OB. Thank you.